हे आहेत महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्यातून आलेले रणजित राजपूत बाळासाहेबांसारखा पेहराव करून ते अयोध्येत आलेले आहेत आणि लोकांना अभिवादन करताना दिसत आहेत। अयोध्येतल्या या लता मंगेशकर चौकामध्ये आपण हे दृश्य बघू शकतो। ज्या प्रकारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पेहराव होता, हातात रुद्राक्षाची माळ असायची, त्यांची फ्रेंच कट आणि भगवी शॉल, त्याच पेहराव्यामध्ये हे रणजित राजपूत जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी त्यांच्यासोबत सेल्फी काढतात लोक बघतायत। रणजितजी, काय सांगणार तुम्ही? बाळासाहेबांच्या पेहरावात या ठिकाणी आलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं अयोध्येत राम मंदिर व्हावं असं। खरं म्हणजे बाबरी मस्जिद ज्यावेळेस 6 डिसेंबर 1992 पडली, बाबरी का ढांचा अगर शिवसैनिकों ने गिराया होगा तो मुझे गर्व है। आणि यानंतर महाराष्ट्रातील मान असे उंचावली, छाती फुलली आणि त्याच्या तुम्ही इथे बाळासाहेबांच्या रूपात आले। बाळासाहेबांचं स्वप्न साकार होत आहे, अखंड हिंदू आणि राम भक्तांचं स्वप्न साकार होत आहे, रामललाचं आगमन होत आहे। अतिशय नरेंद्र मोदी आणि आदित्यनाथ योगी यांनी अतिशय सुंदर पद्धतीने अयोध्येचे कायापालट केलेलं आहे। म्हणजे जे मला माझ्या बाळासाहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न मोदींच्या राज्यामध्ये रामराज्य आलेलं आहे। तुम्ही हे अगदी बाळासाहेबांचाच पेहराव करून आले? हो, कारण की रामाचा जन्म अयोध्येला झाला आहे आणि नाशिकला रामाचा वनवास होता। म्हणजे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांचं घनिष्ठ नातं आहे। एवढंच काय की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस वाराणसीचे गागा भट्ट हे पुरोहित यांनी राज्याभिषेक घडून आणला, असं उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचं नातं आहे। त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचे शिष्य बाळासाहेब होते आणि बाळासाहेबांचे शिष्य मी आहे। तुम्ही या ठिकाणी हुबेहूब बाळासाहेबांसारखा पेहराव करून आले, काय सांगायचं अयोध्येच्या लोकांना तुम्हाला? कि अयोध्या वासियों, पूरे हिंदुस्तान के लोगों को मैं कहना चाहता हूँ कि आप 2024 में अगर आपको हिंदुस्तान में, ये तो मोदी जैसी बात हो गई। मी सगळ्या अयोध्या के हिंदी में बात करूँ, अयोध्या के लोगों को। तुम्ही किती दिवस इथे राहणार आहे? काय दर्शन केलं? मी 22 तारखेपर्यंत राहणार आहे, प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत राहणार आहे। कारण की या ठिकाणी जो माहोल आहे आणि या ठिकाणी अयोध्यात जो आलेला आहे, मग पत्रकार असतील किंवा सामान्य नागरिक, त्यांच्यासाठी ही दिवाळी आहे आणि मला वाटतं बाळासाहेबांना स्वर्गामध्ये आनंद होत असेल। तुम्ही बाळासाहेबांचा निरोप घेऊन आले असं म्हटले? हो, म्हणजे उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळालेलं आहे पण ते येणार नाहीत, परंतु बाळासाहेब ठाकरे माझे स्वप्न झाले की मी नाही, आणि लोकांना सांगा की बाळासाहेब ठाकरेंचे सुद्धा यात योगदान होतं। केवळ मोदी साहेबांचं नाही तर बाळासाहेबांचंही मोठं योगदान होतं, म्हणून मी इथं आलो आहे। नक्कीच आपण या ठिकाणी हे रणजित राजपूत जे आहे ते अयोध्येत आलेले आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी लता मंगेशकर चौकामध्ये बाळासाहेबांच्या सारखा पेहराव करून लोकांना अभिवादन करतायत। हे दृश्य आपण या ठिकाणचे अयोध्येतील लता मंगेशकर चौकामध्ये हुबेहूब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पेहराव घालून या ठिकाणी ते आलेले आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानू माटे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।